आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। रेल्वे विभागाअंतर्गत 15,940 कोटींची महाराष्ट्रासाठी तरतूद। महाराष्ट्राला काय मिळालं? सवाल करणाऱ्यांनी पाहावं। फेक नरेटिव्ह फेम मवियाचे खासदार नक्की वाचतील, फडणवीसांचा टोला। बजेटमधून 15,940 कोटी महाराष्ट्राला दिले। महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीत 13.5 पटींनी वाढ। अश्विनी वैष्णव यांची माहिती। पहिली बालभारती पुस्तकातील वादग्रस्त कवितेतल्या वन्स मोरला पर्यायी शब्द नाही। यमक जुळवण्यासाठी एखादा शब्द इंग्रजीतून येऊ शकतो। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचं वादग्रस्त कवितेला समर्थन। मध्य रेल्वेचा 6 दिवस मेगा ब्लॉक। सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस 3 दिवस रद्द। पुणे विभागातील कामामुळे 19 गाड्या रद्द तर 22 गाड्यांचे मार्ग बदलले। मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीतील अजब फरमाईशी समोर। कैद्यांना दिलं जाणार जेवण नको, गरम पाणी, फळं आणि चॉकलेट हवीत, मनोरमा खेडकर यांची मागणी। पूजा खेडकर प्रकरणाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दखल घ्यावी। जर दखल घेतली नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र। अर्थसंकल्पात प्रत्येक राज्याचं नाव घेता येईलच असं नाही। जूनमध्ये वाढवण मंदिरासाठी 76 कोटींची मंजुरी, मात्र फेब्रुवारीच्या अंतरिम अर्थसंकल्पात या प्रकल्पाचा उल्लेख नव्हता। याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्राला काही दिलं नाही। निर्मला सीतारामन यांचं उत्तर। पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीकडून चौकशी सत्र। गेल्या 20 वर्षात दिव्यांग प्रमाणपत्र आधारे यूपीएससी पास झालेल्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार। मनमाडमध्ये उद्यापासून कांदा आणि भुसार मालाचे लिलाव बंद। हमाली तोलाई कपात होत नसल्यानं हमाल आक्रमक, शेतकरी वर्गात नाराजी।